सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे। तांदुळवाडी गावाजवळ भाविकांना घेऊन जाणारी पिकअप गाडी थेट विहिरीत कोसळल्याने 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं। त्यानंतर पोलीस, महसूल प्रशासन आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली। विहिरीत कोसळलेल्या वाहनातील मृतदेह बाहेर काढण्याचे तसंच अन्य प्रवाशांचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं। या दुर्घटनेनंतर तांदुळवाडी परिसरात मोठी गर्दी झाली होती। दरम्यान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। वाहनाचा वेग, रस्त्याची स्थिती किंवा अन्य कोणते तांत्रिक कारण याचा तपास पोलीस करत आहेत। सोलापूरमध्ये विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबियांसाठी सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे। घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांच्या मदतीची घोषणा सरकारने केली आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे। पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय या ट्विटमध्ये। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी इथे एक वाहन खाजगी शेतातील विहिरीत पडल्याने झालेल्या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। सुदैवाने 7 जणांचे प्राण वाचविण्यात यश आलं आहे। त्यांच्यावर उपचार केले जात आहेत। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक दोघेही तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत आणि स्थानिक प्रशासनाशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत। या घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय।